नानी मी काय म्हणतो नानी ऐक ना, म्हणजे माझं म्हणणं थोडं तरी तू ऐक. काय पुरे झाली तुझी नकार घंटा. अगं असं काय करतेस, तिथे गेल्यावर सुद्धा आपल्याला नकारच मिळणार आहे. का आपल्याला नकार मिळणार आहे? अगं असं काय करतेस? अगं केवढी सुंदर आहे ती. डाळिंबासारखे ओठ, चाफेकळीसारखं नाक, बदामासारखे डोळे, भले मोठे केश सांभार, मोत्यांसारखे दात आणि अगं घाण कोकिळा. असू दे असू दे, एवढं सगळं रूपाचं वर्णन ऐकून तिच्यात तुम्ही गुंतून पडू नका. अगं तसं नाही ग नानी, इतकी देखणी सुंदर मुलगी बायको म्हणून कोण मला कशाला देईल? अगो बाई, का नाही देणार? अगं ही कुठे? अगं जरा बघ माझ्याकडे कसं आहे मी. हो, आयुष्यभर बघतच आले मी तुझ्याकडं. तुझे वडील गेल्यानंतर आणि 2 बहिणींची लग्न झाल्यानंतर तुझ्याचकडे बघत आले. हे घे आणि घाल अंगात. प्रश्न तो नाहीये, राजकन्येसारखी दिसते ती. ती मला अजिबात पसंत नाही करणार. अरे मूर्खा, तिच्या सौंदर्याचं वर्णन ऐकून इतका खचलास तू? पुरुषासारखा पुरुष असून अरे तू कसा माझ्या बरोबर वाघासारखा आला पाहिजेस, म्हणजे तिच्यावर तुझी छाप बसेल. वाघाचा वाघ 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 कसा असतो? वाघ वाघ कसा असतो? कसा? भिजलेलं कुत्र झालं असा वाघ नसतो. वाघ असा असतो. असा वाघ कधी पाहिलास? गप्प बस. मर्दासारखा हो आणि चल माझ्या बरोबर. शेपूट घालू नको सांगून ठेवते. काय सांगते वाघ मर्द, शेपूट घालू नको. तरीच तुम्ही घातली असं, नाहीतर हे असं चाललं. आलो आलो. मालू, चहा घेऊन ये ग. अगदी सुंदर, डाळिंबासारखे ओठ, चाफेकळीसारखं नाक, बदामासारखे डोळे, केवड्यासारखी कांती, चवळीसारखा बांधा आणि भला मोठा केश संभार, शिवाय कोकिळेसारखा आवाज. राजा भाऊ, नानी आपण निघूया. आमच्या मालूला विणकाम, भरतकाम, स्वयंपाक पाणी सगळं काही येतं हो. आवाजही फार सुरेख आहे. हो का? बाळ, एक गाणं म्हणून दाखव ना. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय जाहल जाहला जाहला. नानी आपण निघूया. गप्पा बैस. आमची मालू सकाळी उठून म्हशींना आंघोळ घालणं, दूध काढणं सगळं काही करते हो. बरं, भावंड किती हिला? ही एक. 4 बहिणींची लग्न झाली, 5 2 जन्मल्याच गेल्या, 7 आणि एक भाऊ आहे, पण तो वाया गेलेला आहे. 8 दिवसभर देवानंद सारखा कोंबडा करून गावभर फिरत असतो. आणि आम्ही दोघं 10. अहो, आपण काय भावंड आहोत का तिची? अगं सांगितलं. बरं राजा भाऊ, तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा. अहो, आजकाल पोरपोरी बोलतात एकमेकांशी. पण माझा मुलगा तसा नाहीये. हा, अगदी शांत आणि सरळ मार्गी आहे. विवा माणसांनी सांगितलंच असेल की तुम्हाला सगळं. हो ना. बोलले ते आम्हाला. मालू, राजा भाऊ रावांना आपली बाग दाखव बघू. नको, बाग नको. अहो बघा की, फुलबाग खूप छान केली हो आम्ही. मला फुलंही आवडत नाहीत, बागही आवडत नाही. फुलं नाही आवडत? मग पानं बघा तुम्ही. जा मालू,
त्यांना पानात बागेत घेऊन जा बघू आपल्या. जा जा नाही आपण निघूया. गप्पा बस, बाग बघून ये जा. चल ना. मी नाही, तू बघ. जा हो. बाग आवडली? यात काय आवडण्यासारखं? फुलं नाही आवडली. पानही नाही आवडली. नाहीच आवडली आहे. मग काय आवडतं? सारखं तुम्ही काय आवडतं विचारू नका हं. मग काय विचारू? दुसरं काहीही विचारा. स्वयंपाकाबद्दल विचारू? मला स्वयंपाक येत नाही. पण खायला काय आवडतं? मला माझा देश आवडतो. खायला? देश कधी खातात का? हसू नका. रागवलात का तुम्ही? नाही. चुकलं माझं. तुम्हाला काही बोलायचंय का? नाही. नाही, पण तुमच्या चेहऱ्याकडे बघून तसं वाट. तुम्ही माझ्या चेहऱ्याकडे बघू नका. मग कुठे पाहू? अश्लील का बोलताय तुम्ही? अहो, तुम्हीच म्हणालात ना आता चेहऱ्याकडे नको पाहू. मग कुठे पाहू? भिंतीकडे बघू का आकाशाकडे बघू का झाडाकडे बघू? एक मिनिट. तुमचा ना काहीतरी गैरसमज होतोय कशाबद्दल? आपल्याबद्दल. म्हणजे? म्हणजे मला वाटलं होतं, म्हणजे कळतंय ना मी काय म्हणतोय ते. मी मला नकार देणार आहात का? अगदी नकार असं नाही, म्हणजे आपलं पटणार नाही असं वाटतं मला. एवढ्यात कसं कळलं तुम्हाला ते? कळतं. शीतावरून भाताची परीक्षा. अय्या, आता तुम्हीच म्हणालात की स्वयंपाक येत नाही. मग शीतावरून भाताची परीक्षा कशी करणार? विमात्या. चुकले. नाही, माझंच चुकलं. विमात्यावर विश्वास ठेवून मी इकडे आलो तेच. विमात्या म्हणत होता तुम्ही फार हुशार आहात म्हणून. काही सांगते ती. अय्या, मोठ्या माणसांबद्दल असं बोलू नये. मग मोठ्यांनी असं खोटं बोलू नये ना. अहो, पण त्यांना वाटत असाल तुम्ही हुशार. त्याबद्दल बोलत नाहीये मी. मग कशाबद्दल बोलताय? विमात्या, मी काय बोलतोय ते तुम्हाला कळत नाहीये का? तुम्ही काय बोलताय तुम्हाला तरी कळतंय का? अहो, सगळं खोटं नाटक सांगितलं ना. कुणी? कुणाबद्दल चाललंय इथे? आपल्या लग्नाबद्दल. तो संपला विषय केव्हाच. म्हणजे तुमचा निर्णय झालाय का? हो. श, लाजू नका हो तुम्ही सारख्या सारख्या. सारख्या कुठे? पहिल्यांदाच तर लाजलीये मी. हे बघा, मला नाही वाटत आपल्यात असं काही होईल. कसं? असं तुम्हाला काहीच कळत नाही का खरंच? हो बाई, मला काहीच कळत नाहीये. तुम्ही काय बोलताय ना सगळं डोक्यावरून जातंय माझ्या. डोक्यावर वाचता? हो, खूप वेळा वाचलीये मी. एकदा काय झालं, अशी मी विहिरीकडे चालले होते आणि पडता पडता वाचले. शिक्षण वाचता येतं का? शिक्षण झालंय? मॅट्रिक झालंय. नापास झाला असाल? पास झाले. नवलच आहे. पहिली आले ते वर्गात. कसं शक्य आहे? हो, कसं शक्य आहे? मलाही तेच वाटलं. कसं? हे बघा, मला वाटत नाही की आपल्यात असं काय होईल. माझ्याकडनं काही उणं धुणं बोललं गेलं असेल तर मला माफ करा. इश्श. लाजू नका हो तुम्ही. अहो, मला वाटते बुवा लाज. तरी लाजू नका. चालेल. जातो मी. कुठे? माझ्या घरी. अहो, पण बोक्या थांब. काय म्हणालात तुम्ही? बोक्या. मला बोक्या म्हणू नका. बोक्या म्हटलेलं मला अजिबात आवडत नाही. अहो, पण मी तुम्हाला म्हणालेच नाही. मग तो बघा, शेजारचा बोक्या. बदामासारखे. केवढे असं मोती कोकिळा विमात्या. बोक्या. हो हो, अगदी नक्की. हा
निघतो आम्ही हो. पण काय समजायचं आम्ही आता? कळवू ना आम्ही तुम्हाला. पण विमा वहिनीने तर होकार कळवलाय. नाही बरोबर आहे, पण तरी सुद्धा आम्ही बोलतो आणि नंतर सांगतो ना तुम्हाला. खरं म्हणजे विमा माणसंच येणार होत्या, पण त्यांची तब्येत बरी नाही म्हणून त्या आल्या नाहीत. निघू. हो पण सवडीने कळवा हा. अगदी नक्की. चल नमस्कार. या या. निघूया. न सुख है न दुख है न दिन है न दुनिया, न इंसान न भगवान, सिर्फ मैं हूँ और मैं ही हूँ. हे कोण आहेत? हे आमचे चिरंजीव केशवानंद. हे केशव. हे केशव पाया पड. ओ अरे नानी आपण निघूया. लवकर जाऊया. नको बाई. चल चल. आ, बाजूला हो गा. काय रे दमलास काय? करतोय कसला? अगं बोका म्हणाली ग ती मला. चल रे काहीतरी काय. अगं, विमा आत्याला हे सांगायची काय गरज होती? आधी लग्नानंतर सांगू आपण तिला. असं असं काहीतरी करू नको. इथे कुठली मुलगी मला चल घरात चल. तेव्हा पहिल्यांदा तोत्र बोललो मी. तुझ्याशी लग्न करायचं म्हणजे धडकी भरली होती मला. तेव्हापासून हे असं सुरू झालं माझं. बिचारे पुढे काय झालं? नंतर आमच्यात चर्चा झाली, कुणामध्ये? माझ्यात आणि नानीमध्ये. म्हणजे चर्चा नसून भांडण झालं. नाही नाही, भांडण नाही, चर्चा होती ती शांत. कळलं हो. बर काय झाली चर्चा? जीव गेला तरी चालेल, पण नानी मी त्या बावळट मालूशी कधीच लग्न करणार नाही. अगं, 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 घाबरलो मी. बावळट घाबरलो म्हणतो. ना मी. तिला नाही. बावळट म्हणतो. जोड्यानं मारीन मी तुला. दरवाजा उघड. नाही उघडणार. बोक्या दार उघड. नाही उघडणार. नाही उघडणार. बघतेस तर कसं नाही दार उघडत आहे. बोक्या, नानी आधी तू लाटणं सोड. तू आधी तुझा हट्ट सोड. कुठं गेला? नानी मला ती पसंत नाही ग. काय धाड भरली पसंत न करायला. हा कुठं गेला? हे बघ ऐक, विमा आत्याला जावंच विचारणार आहे मी. हा का ती काय दिसायला एवढी वाईट आहे का? अरे मेल्या कुठं गे काय ती कुठली तरी एक नक्की खिडकी ठरव. इथं जा किंवा तिथं जा. कुठं गेला? ही फसवणूक आहे, शुद्ध फसवणूक आहे. हा? अरे 4 चौघींसारखी नाकी डोळी सरळ मुलगी असती असं सांगितलं असतं तरी चाललं असतं. हा? विमा आत्याने मला आशा दाखवली नसती तर माझी अशी घोर निराशा झालीच नसती. मी ठणकावून सांगणार आहे विमा आत्याला, जाऊन सांग तिला माझा नकारच आहे. नकार आहे. तंगड्या मोडीन मी तुझा. लक्षात ठेव. आई देशाबद्दल काही आस्थाच नाही तिला. मला नको आहे अशी मुलगी. ए, कुठं गेला? ये तू आतमध्ये. बघतेस मी तुझ्याकडे. इथेच आहे मी अजून. तार. गप्रे. हो तार. तार? ए शिशिर हसू नको, चाल पाय. हसतोय बावळ. कुणाची तार आहे रे? विमा आत्या. वंसूंची तार आहे? काय म्हणतायत? नानी, काय? विमा आत्या गेली. गेली होय. अरे बरं झालं गेली ते. नाहीतरी ती तीर्थयात्रेला जाणारच होती. पण काय तुझं लग्न झालं बघून गेली असती तर बरं झालं असतं. अगं नानी, ती परत नाही येण्यासाठीच गेली आहे. म्हणजे काय म्हणायचंय तुला? म्हणजे देवाला भेटायला गेली आहे. देवाला म्हणजे काय? अहो वारल्या त्या. हा वंस वारल्या? मग अगो बाई, असं कशा गेल्या? आता मी कुणाकडे बघू? माझ्याकडे बघ ना, मी आहे. मला कुणाचा आधार आहे? मी आहे ना. नाही नाही, तुझं लग्न बघून गेले असतं तर बरं झालं असतं रे बोक्या. पोस्टमन समोर बोक्या करू नकोस. अरे त्यानेच तुझं नाव ठेवलंय बोक्या. तेच लहानपणापासूनच विमा आत्ताचा माझ्यावर दुःख होता. गेली ती गेली आणि माझी गोचीच करून गेली. हो बोक्या. सही.
अरे परत बोक कळलंय. गेली. अरे विमा आत्याची एवढी सुद्धा इच्छा तू पूर्ण करणार नाहीस का रे बोक्या? नानी बोक्या म्हणू नकोस मला. म्हणू दे रे, म्हणू दे मला तुला बोक्या. त्यामुळे विमा आत्याच्या आत्म्याला शांती लाभणार आहे. त्यानं खूप होतं बघ तुझं. मरता मरताही मला खूप फसवलं तिने विमा. अरे पिंडाला कावळा शिवत नव्हता ना. बरं झालं. बरं झालं काय मेल्या, मी सांगितलं गण्या काकाला, म्हण तिथं राजाभाऊचं लग्न आम्ही मालतीशी करून देऊ. ताबडतोब पिंडाला कावळा शिवला. अरे खरंच सांगते, तुझं जर लग्न झालं नाही ना, तिचा आत्मा या घरात फिरेल असा. हो. नानी तू घाबरवतेस मला. अरे घाबरत वगैरे काही नाही रे, सगळं सुरळीत होईल, काही काळजी करू नको. मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं, या बाईने आयुष्यात कधी कुणाला चांगलं म्हटलं नाही. त्या मालतीमध्ये तिला असं काय रुपडं दिसलं की ज्याच्यामुळे तिला पसंत केली? बावळट वाटली ती मला. कशी होती दिसायला? हे दुसऱ्याच्या लेकराला असं बोलू नये. आणि दिसायला कशी म्हणे, स्वतः बघ जाऊन. तू काय मोठा मदनाचा पुतळा आहेस का? तुझ्याकडे बघितल्यानंतर 2 दिवस परसाकडला होत नाही. नानी तू बघत जाऊ नको माझ्याकडे. गप्प रे. हे बघ, एवढा मुहूर्त झाला ना की जवळचा मुहूर्त पाहूया, ताबडतोब बार उडवून टाकू. नानी लग्न नको नानी, लग्न नको. हा, असं नाही करायचं. माझं लग्न लावलंच ना नानी, मी घर सोडून पळून जाईन ना रामदास स्वामींसारखा. मग बसशील रडत, कुठे गेला माझा कुठे गेला माझा राजा म्हणून. राजा नाही बोक्या. नानी मी घाबरलो होतो. तो मुळे स्वभावच आहे हो तुमचा. तुला जाणवलं असेल, पण लग्नात मी नाखुशच होतो. अगो बाई, मला वाटलं तुमचे गुरुजी आले नाहीत म्हणून आयत्या वेळेला आमच्या गुरुजींना सगळे विधी करायला लागले म्हणून तुम्ही नाखुश आहात. तू पण ना मालू अगदी मठ्ठ आहेस बरं का. मठ्ठ काय होत्यात? आता भटजी बदललं तर मला कशाला काय वाटायला हवं? काही जणांना आवडत नाहीत ना बदल. नाही, माझं तसं काय नाहीये. खरं सांगायचं तर मला आवडली नव्हतीस तू. सॉरी बरं का मालू. इतकी वर्ष झाली लग्नाला तरी असंच वाटतंय तुम्हाला? नाही तसं नाही, पण आता मी खरं सांगायचं ठरवलंय ना, म्हणून मी सांगून टाकलं. मला ना लग्न मंडपात रामदास स्वामींसारखं पळून जावं असं वाटत होतं. मग का गेला नाहीत? हिम्मत नाही झाली. मग आत्ताच कशाला? हिम्मत झाली. मालू, तुला सुद्धा फसवलं मी. नाही हो, त्याचं मला काही वाटत नाही. मी नालायक आहे. तू 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 जा. तू चांगली होतीस, तू चांगली आहेस. हे आदर्श जोडपं वगैरे काय नाही. तू 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 जा एकटी. तू सत्कार व्हायला एकटीच जातो. एकटी कशी जाणार मी? का काय झालं? हा मनू. हो हो हो, मी थोड्या वेळाने फोन करू का ग तुला? हा हा, हो हो हो, ये ये, हो हो हो. मनकर्णिका, माझी आत्ते बहीण. हा, ती येते ना. इतक्या वर्षाने भेटतोय म्हणून सांगू आम्ही दोघी. इतक्या वर्षात का नाही आली कधी? कुठल्याच कार्याला आली नाही. इश, आपल्या लग्नाला होती किती? मी पाहिल्याचं आठवत नाही कधी तिला. मी पण सांगू का हो तुम्हाला? झोपतो आता. अहो, पण मी काय सांगते, सकाळी बोलू ना. मी कुठे पळून जात नाहीये. आम्ही फसवलो तुम्हाला. दाखवली मनूला आणि बोल्यावर चढवलं मला. आधी 1-2दा केलं होतं तसं, म्हणजे बाबांनी बरं का. चुकलंच हो आमचं.
हात जोडून माफी मागते हो तुमची. करा ना हो माफ.